प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 5 व वचन 15 मध्ये असे लिहिले आहे. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्या व्यक्तीबद्दल आम्ही ऐकले आहे ती व्यक्ती पूर्वी कबरेत राहणारी, साखळदंडाने बांधलेली असताही कोणीही तिला वठणीवर आणू शकत नव्हते. डोंगरामध्ये राहून ओरडणारी व स्वतःच्या अंगाला दगडधोंड्यांनी ठेचून घेणारी, सर्व मिळून ती व्यक्ती देवापासून दूर झालेली होती. सर्वांनी तिला टाकून दिले होते आणि अशाच टाकून दिलेल्या पापी व्यक्तीसाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला, जो देव होता, त्याला मानवी देह धारण करून या जगात पाठविले. त्याने आमच्या पापासाठी स्वतःला वधस्तंभावर मरण्यासाठी दिले. त्याने मरण सहन केले. देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले. त्याने मरणावर विजय मिळवून पापी मनुष्याचा समेट घडवून आणण्याचा मार्ग खुला केला. ह्यात देवाचा हाच उद्देश आहे की पापामुळे दूर गेलेला मनुष्य देवाजवळ असावा. देव करो त्या भूतग्रस्तासारखा देवाचा आणि आमचा समेट घडो. चला स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करूया व प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारूया.